टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर तालुक्याला पुराचा फटका पडला आहे। त्याच्यामुळे मी ज्या भागात आहे तो आहे ब्रह्मपुरी ते आरमोरी मार्ग। आरमोरी मार्ग हा पूर्णपणे बंद आहे। हा गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरच्या गडचिरोलीशी संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसून येत आहे। वैनगंगा नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे हा पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्याला पडला आहे। या पुराचा फटका नदी काठात असलेल्या 8 गावांना पडला आहे। वैनगंगा नदी हे गोसीखुर्दवरून येतो। गोसीखुर्दचे जे 33 दरवाजे उघडले आहेत त्या 33 दरवाजामुळे उघडल्यामुळे नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचा फटका या ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावांना पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे। सध्या हा मार्ग बंद असल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनाची लांबच लांब रांगा लागून असल्याचे चित्र दिसून येत आहे। स्थानिक पातळीवरती बघितलं गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांना 1 दिवसाची सुट्टी शाळा महाविद्यालयाने दिली आहे, तर दुसरीकडे प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे। कारण की कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे। 2 तुकड्या बचाव कार्यासाठी या ठिकाणी तैनात करून ठेवण्यात आले आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी पावसाने विश्रांती दिली आहे म्हणून थोडं समाधान मानावे लागेल की ब्रह्मपुरीला आता थोडा दिलासा मिळाला आहे। काल दुपारपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जो पुराचा फटका होता तो कमी होताना दिसून येत आहे। आता सध्या तरी जे गोसीखुर्द धरण आहे त्याचे 33 दरवाजापैकी निसर्ग कमी होत असल्यामुळे जे वैनगंगा नदी आहे त्या वैनगंगा नदीचे पात्रात जो पाणी जास्त प्रमाणात निघत होता तो आता कमी होताना दिसत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पूर ओसरायला आता सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।